नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रमणी धाडसे मराठीचा मग या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण वाक्याचे प्रकार पाहत होतो, त्यामध्ये आपण रचनेनुसार या पार्ट मधला दोन वाक्याचे प्रकार आपण पाहिले होते, केवळ वाक्य आणि दुसरं वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य आणि मिश्र वाक्य। आजच्या व्हिडिओमध्ये त्यातला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य, याविषयी माहिती पाहणार आहोत। संयुक्त वाक्य म्हणजे काय की या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त उद्देश किंवा विधेय असतात। संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त उद्देश आणि विधेय असतात आणि या वाक्यामध्ये दोन्हीही वाक्य जे आहेत हे सेपरेट असतात, हे एकमेकांवर आधारित नसतात। जसं आपण की मिश्र वाक्यामध्ये पाहिलं की पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून असते, म्हणजे एक वाक्य मुख्य असते आणि दुसरं वाक्य गौण वाक्य असते की ते दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर अवलंबून असते। परंतु संयुक्त वाक्यामध्ये काय असते तर दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात, ती एकमेकांवर आधारित नसतात। म्हणजे मुलगा कबड्डी खेळेल, मुलगा कबड्डी खेळेल किंवा खो खो खेळेल। म्हणजे तो काय करतो तर तो मुलगा जो आहे हा कबड्डी खेळेल किंवा खो खो खेळेल। म्हणजे त्याच्यात काय आहे की दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत। पहिलं वाक्य जर घडलं नाही तर दुसरं वाक्य घडणारच नाही, असं होईल का? नाही, कबड्डी खेळू शकतो किंवा खो खो सुद्धा खेळू शकतो, म्हणजे दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत। म्हणून संयुक्त वाक्य जर असेल त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त उद्देश आणि विधेय असतात आणि दोन्हीही वाक्य जे आहेत त्या वाक्यात आलेले हे स्वतंत्र असतात। जसं संयुक्त वाक्यामध्ये आपण पाहिलं की एक मुख्य वाक्य असते आणि एक गौण वाक्य असते। मुख्य वाक्यावर गौण वाक्य हे आधारित असते, परंतु संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य हे स्वतंत्र असतात आणि त्याच्यात एकापेक्षा जास्त उद्देश किंवा विधेय असतात।